नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता इथे सावनी ही वाट बघत असते की कधी ऑर्डर येते. त्याच वेळेला ती म्हणते येस कम इन. मग आता समोर मुक्ता आलेली असते. आता मुक्ताला समोर पाहिल्यानंतर सावनीला जबरदस्त धक्का बसतो. मुक्ता म्हणते की काय? सावनी म्हणायला लागते की मुक्ता इथे तू काय करतेस असं म्हणून आता ती तिच्याकडे चिडूनच बघायला लागते. आणि त्याच वेळेला मग आता मुक्ता ही आतमध्ये येते. सावनी म्हणते की सिरियसली मला असं वाटलं की यावेळेला मी माझं चीज टोस्ट मागितलेलं ते आलं आहे की काय, परंतु तू तू इथे दरवाजात तू कशाला आली आहेस असं म्हणून आता मुक्ता हसतच आतमध्ये येते. त्याच वेळेला मग आता मुक्ताला सावनी विचारते की काय झालं आहे आणि ती गप्प उभी असते. मग आता इथे मुक्ताच्या हातामध्ये एक ताट असतं. ती म्हणते की सावनी आज मकर संक्रांत आहे ना, त्याच्यासाठी मी तुला संक्रांतीच्या शुभेच्छा देण्यासाठी आली आहे. आज सण आहे ना असं मुक्ता तिला बोलते. त्याच वेळेला मग आता इथे हे ऐकल्यावर सावनीला धक्का बसतो. सावनी म्हणते की काय मकर संक्रांत, सिरियसली तू मला या सगळ्या सणाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेली आहेस? लक्षात ठेव, अशी कन्नी कापेन ना मी तुझी. ठीक आहे मुक्ता, जास्त ओव्हर स्मार्ट बनू नकोस. इथे आली आहेस कशासाठी ते मला सांग असं मुक्ताला आता ती ओरडायला लागते. त्याच वेळेला आता मुक्ता म्हणते की हो हो अगं जरा धीर धर, मी तुला काहीतरी सांगण्यासाठीच आणि काहीतरी दाखवण्यासाठीच इथे आलेली आहे आणि तोच माझा उद्देश आहे. परंतु तुला काही कळणार नाही आहे ना त्यातलं, कारण तू जे काही काही करतेस ते फक्त स्वतःपुरतंच करतेस. जे काही करायचं हे तुला कळतच नाही. त्यामुळे मी तुला या निमित्तानेच काहीतरी दाखवायला आलेली आहे. तेव्हा मग आता सावनी हसायला लागते आणि म्हणते की सिरियसली म्हणजे आता तू मला बोलली होतीस की मला म्हणजेच त्या सगळ्या कोर्टासमोर वगैरे मीडियावाल्यांसमोर पुरावे दाखवेन की सावनी तू कशी खोटारडी आहेस. परंतु लक्षात ठेव मुक्ता, हे तुला ना कधीही जमणार नाही. सावनीला पकडणं तर तुला कधीच जमणार नाही, बाकीचं तर दूरची गोष्ट राहिली असं मुक्ताला ती बोलून दाखवते. त्याच वेळेला आता मुक्ता म्हणते की नाही सावनी, तू ना स्वतः जरा चुकण्यामध्ये ओळखतेस. तुला काय वाटतं की तुला सगळं काही माहीत असतं, परंतु या ज्या काही गोष्टी आहेत ना, तू हर्षची हातमिळवणी केली आहेस ना, त्या त्याला खूप चुकीच्या ठरल्यात. तेव्हा मग ती म्हणते की ओ अच्छा, म्हणजे तू काही घाबरली आहेस का की मी हर्षची हातमिळवणी केली आहे म्हणूनच तुला भीती वाटते का असं म्हणून सावनी हसायला लागते. त्याच वेळेला मग आता हे ऐकल्यावर मुक्ता म्हणायला लागते की ओ मी कशाला घाबरू? अगं आता घाबरण्याची गरज तर तुलाच आहे, कारण तू चुकीच्या माणसाची हातमिळवणी केली आहेस. मुक्ता म्हणते की तुझं मार्गच चुकला ॲक्च्युली सावनी. तेव्हा मग आता सावनी तिला म्हणते की म्हणजे म्हणजे तुला काय म्हणायचं नेमकं, तुला म्हणायचं आहे काय ते मला नीट सांग. त्याच वेळेला आता मुक्ता म्हणते की काय ना, काही झालं तरीही तू जे काही करतेस ते तुझ्या चांगलट आलेलं आहे. कारण जो हर्ष ज्याच्याशी तू हातमिळवणी केली आहेस त्याने तुला मात्र तोंडावर पाडलं आहे, तोंडावर. सावनी म्हणते की बघ आता माझ्याकडे काही बोलण्यासारखं नाही आहे किंवा तुझ्याकडे, म्हणून तू उगीचच दुसरं काही बोलू नकोस, उगीच मला घाबरवण्याचा प्रयत्न करू नकोस. तेव्हा मुक्ता म्हणते की अगं आता घाबरावं तर लागेलच तुला सावनी, ते कारण जे काही हर्षने केलं आहे ना त्यावरून तुला कळणारच नाही. हर्षने दारू पिऊन तुझ्या बाबतीत जे काही बरळलं आहे ना ते आता सत्य मी तुला दाखवते. तेव्हा मग सावनी म्हणते की काय बडबडतेस तू? मुक्ता म्हणते की थांब मी तुला दाखवते. त्याच वेळेला आता हर्षचा व्हिडिओ ती दाखवते आणि हर्ष त्या व्हिडिओमध्ये दारू पित असतो, फक्त पाठमोरा बसलेला असतो आणि हर्षच्या आवाजामध्ये एक व्हिडिओ क्लिप असते आणि त्याच्यामध्ये हर्ष म्हणत असतो की सावनी हे सगळं खोटं बोलते. सावनीने त्या सागरला अडकवण्यासाठी खूप मोठा गेम खेळलेली आहे. हे सगळं मुद्दामच ते सगळं या सावनीने घडवून आणलेलं आहे. सागरला अडकवण्यासाठी तिने हा सगळा डाव रचलेला होता आणि सागर या सगळ्यात अडकावा म्हणूनच तिने हे सगळं मीडियामध्ये बदनामी केली आणि त्याची मदत मी तिला केलेली आहे. कारण ही सगळी बदनामी जी आहे ती तिने स्वतःच केली आहे, मुद्दामच सागरला हरवण्यासाठी आणि सागरच्या हातून सगळे कॉन्ट्रॅक्ट जाण्यासाठी. हे सगळं मुद्दाम करते ती सावनी असं हे सगळं व्हिडिओमध्ये त्या बोलत हर्षवर्धन असतो आणि ते पाहून तिला मोठा धक्का बसतो. सावनी आता त्या व्हिडिओ क्लिपकडे पाहतच राहते. मुक्ता म्हणते की बघितलं सावनी, तुझ्या विरोधातला मोठा पुरावा. आता हर्षवर्धन सावनीबद्दल आणखी काही काही वाईट साईड बोलत चाललेला असतो आणि ते पाहिल्यानंतर इथे आता सावनीला धक्काच बसतो आणि सावनी तो मुक्ताचा मोबाईल घेते आणि तो खाली हातातून झिडकारून टाकते आणि खाली पाडते. त्याच वेळेला आता ती म्हणते की नाही हे सगळं खोटं आहे, खोटं आहे हे सगळं, हे जे काही तू व्हिडिओ वगैरे दाखवतेस ना साफ खोटं आहे असं ती म्हणते. त्यावेळेला मग आता मुक्ता म्हणते की अगं सावनी काय करतेस काय तू? अगं असा फोन पाडत जाऊ नकोस गं,
तो बिघडला वगैरे तर? कारण तो स्वतःच्या कष्टाच्या कमाईतून घेतलेला मोबाईल आहे. म्हणजेच एक्स नवऱ्याच्या कमाईतून घेतलेला मोबाईल नाही आहे किंवा एक्स नवऱ्याकडे पैसे मागून घेतलेला मोबाईल नाही आहे हा, असं सावनीला मुद्दामच ती टोमणा मारत असते. त्यानंतर आता सावनी म्हणते की मुक्ता, काय आहे हे सगळं आहे ना, ते खूप चुकीचं आहे. मी तर याच्यावर विश्वास ठेवू शकत नाही. आणि तेव्हा मग मुक्ता म्हणते की अच्छा, तुला नसेल ठेवायचा विश्वास तर नकोच ठेवूच, परंतु ना अगं, आता हा व्हिडिओ माझ्याकडे आहे. तुला काळजी करण्याची काहीच गरज नाही आहे. तेव्हा मग आता सावनीला प्रश्न पडतो की हर्षवर्धन हे सगळं कसं बरळला, तेही सागरच्या ऑफिसमध्ये. ती म्हणते की हे सगळं खोटं आहे. हर्ष हा सागरच्या ऑफिसमध्ये जाईलच कशाला? तो अजिबात तिकडे जाणार नाही. हे सगळं तू खोटं बनवलंयस. तेव्हा मुक्ता म्हणते की काय ना सावनी, हर्षवर्धन गेला होता यांच्या ऑफिसमध्ये. सागरनेच त्याला ऑफिसमध्ये बोलवलेलं होतं डील साईन करण्याबाबत. आणि आनंदाच्या भरामध्ये डील साईन करता करता त्यांनी सगळं काही सत्य ओकून गेला. आणि डील साईन केल्यानंतर जेव्हा सागरने दारूची बाटली काढली, त्याच वेळेला काय हर्षवर्धनचा तोल गेला आणि हर्षवर्धन सगळं काही खरं सागरसमोर बरवून बसला. आणि या सगळ्याचाच तर हा व्हिडिओ आहे. तेव्हा मग सावनी म्हणते की हे सगळं करण्याची तुमची हिंमतच कशी झाली? तेव्हा मग ती म्हणते की सावनी, हे बघ, काय आहे ना, काही झालं तरीही तुझ्या तोंडून म्हणजेच तुझं सत्य जे काही बाहेर काढायचं आहे ना, ते आम्ही बाहेर काढणारच. काही झालं तरीही तुझं हे सत्य आहे ना, आता सगळ्या मीडियासमोर येणार आहे की हर्षवर्धन तुझ्या बाबतीत जे काही बोलला आहे ते सगळं सत्य समोर येईल. आणि तुझा जो काही हा खोटारडेपणा आहे ना, तो देखील सगळ्यांच्या समोर येणार आहे. तेव्हा मग आता इथे मुक्ताला ती बोलते की हे बघ, काही बोलायचं नाही, शांत बस मुक्ता. त्याच वेळेला तर मुक्ता ही पटकन तिच्या तोंडामध्ये त्याच वेळेला तिळगुळ कोंबते आणि म्हणते की तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आणि सावनी, हा सगळा लाडू तुला संपवायचा आहे बरं का? कारण एक गोष्ट लक्षात ठेव की हा शेवटचा एखादा गोड लाडू खातेस तू. यानंतर तुझ्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचे गोड क्षण येणार नाही आहेत. त्यामुळे आता तुला सगळं काही कडूच वाटणार. म्हणून हा शेवटचा गोड लाडू आहे ना, तो आनंदाने अगदी खाऊन घे. कारण काही झालं तरीही तुझा खरा चेहरा जो आहे ना, तो लवकरात लवकर मी जगासमोर आणल्याशिवाय शांत बसणार नाही. आणि ही मुक्ता कोळीने तुला चॅलेंज दिलं होतं आणि ते आज ती पूर्ण करणार आहे, असं म्हणून आता मुक्ता ही तिकडून निघून जाते. आणि सावनीला मात्र जबरदस्त मोठा धक्का बसलेला असतो. तिच्या तोंडात कोंबलेला तिळगुळ ती बाहेर काढते आणि म्हणते की तिळगुळ माय फूट. आणि हा हर्षवर्धन हा असं काय करतोय, याला ना मी बघतेच, याला काय गरज होती, असं म्हणून आता ती खूप चिडलेली असते. तरी ते हर्षवर्धन हा दारू पीत बसलेला असतो आणि तितक्यातच त्याला सावनीचा कॉल येतो. आता सावनीचा कॉल आल्यानंतर हर्षवर्धनला ती म्हणते की हर्ष, कुठे आहेस तू? तेव्हा तो म्हणतो की मी ऑफिसमध्ये आहे, काय झालं? त्याच वेळेला मग आता ती म्हणते की तुला अक्कल नावाची गोष्ट आहे का? अरे, हे सगळं करण्याची तुला काय गरज होती? अरे, त्या मूर्ख सागरच्या पुढ्यात तू सगळं काही परवडून बसलास आणि मला सांग, तुला दारू पिण्याची काय गरज होती? त्यावेळेला आता हर्षवर्धन हा म्हणतो की काय, तुला काय म्हणायचं आहे? दारू पिण्याची गरज काय होती म्हणजे? हे बघ, दारू माझी, हा ग्लास माझा, मी पिणार आहे. आणि पैसा, पैसा तर त्याच्याशी तुझा काडीमात्रही संबंध नाही. मग तू मला सांगणारी कोण की दारू कशाला पितोस वगैरे? माझी दारू आहे, मी पिणार. असं म्हणून आता इथे सावनी चिडते आणि म्हणते की हर्ष, डोंट यू डेअर, तुझ्या लक्षात नाही आहे तू काय केलंयस ते. अरे, तू दारूच्या नशेमध्ये सगळं काही बरळून बसलाय. लक्षात ठेव, मी तुला ना सोडणार नाही. तुझ्याशी हातमिळवणी केली तीच चूक केली मी. त्याच वेळेला ता हर्षवर्धन हा तोंडावर सावनीचा फोन कट करून टाकतो. आणि सावनी म्हणते की हे काय, याने माझा फोन कट केला, याला ना मी सोडणार नाही. याने जे काही माझ्या बाबतीत घडवलं आहे ना, ते आता मी याला अजिबात सोडणार नाही. काही केलं तरीही याचा खरा चेहरा आहे ना, मी लवकरात लवकर सगळ्यांसमोर आणणारच आहे. मला ना याला खूप चिड आली. नाही, मी याला आता सोडणारच नाही. असं म्हणून आता ती त्याच्या ऑफिसमध्ये जाण्याचं ठरवते, म्हणजे सागरच्या ऑफिसमध्ये. त्याच वेळेला इथे आता हर्षवर्धन हा बसलेला असतो आणि तो अगदी पाठमोरी खुर्ची करून बसलेला असतो. तिथे हा सागर बसलेला नसून हर्षवर्धन बसलेला आहे असं चित्र निर्माण करायचं असतं. तिथे सावनी येते, त्यावेळेला तो बडबडत असतो की ही सावनी ना एक नंबरची चलाकबाई आहे आणि खूपच जास्त स्वार्थी आहे. आदित्यची कस्टडी मिळवण्यासाठी तिने बिचाऱ्या सागरची बदनामी मीडियामध्ये केली होती. जे काही पेपर्स होते अबॉर्शनचे ते खोटे आहेत सगळे, कारण तेच पेपर्स तिने मीडियामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आणि ते सगळे पेपर्स हे खोटे आहेत. त्याच वेळेला आता तिथे सावनी आलेली असते आणि जे काही तिथे हर्षवर्धन बडबडलाय याचा तिला खूप राग आलेला असतो. सावनी म्हणत असते की हर्षवर्धन,
तू काय सांगतोयस? तुला काही कळतंय का? अरे सागरच्या समोर हे सगळं बडबडण्याची तुला काय गरज होती? तुझ्या या एका मूर्खपणामुळे आपली सगळी वाट लागली आहे. एकतर तू माझी मदत करत होतास आणि मी तुझी. परंतु तुझ्या या एका स्टंटमुळे खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. अरे सगळं काही समजलंय त्या सागर आणि मुक्ताला. जे काही मी सईच्या डिलिव्हरीच्या वेळेला अबॉर्शनचे पेपर्स बनवले होते, की सागरनेच सई नको असं सांगितलंय, ते सगळे खोटे होते हे आता त्या सागर आणि मुक्ताला कळले. आणि सागरची आता बदनामी होणार नाही आणि तुलाही कॉन्ट्रॅक्ट मिळणार नाही. तू दोघांचीही आपल्या वाट लावून टाकलीस. त्याच वेळेला आता सागरच्या समोर हे सगळं ऐकल्यानंतर सगळं आता सत्य तिने स्वतःच्याच तोंडून बरळून टाकलेलं असतं. म्हणून आता राहवत नाही. म्हणून सागर आता त्या खुर्चीवरून उठतो आणि समोर तिला चेहरा दाखवतो. आता सावनीच्या पायाखालची जमीन हादरते. सावनी म्हणते की सागर तू तू इथे काय करतोयस? तेव्हा मग आता सागर म्हणतो की मी इथे काय करतोय म्हणजे काय? हे माझं ऑफिसमध्ये आहे तर मी इथेच असणार ना. त्याच वेळेला आता इथे मुक्ता ही टाळ्या वाजवतच पुढे आलेली असते आणि तिच्याबरोबर सगळी मीडिया टीम असते. ती मीडिया ही सगळेजणं ते सगळं फुटेज आता कव्हर करत असतात आणि सावनीचा जो काही सत्य असतं ते सगळ्यांसमोर आलेलं असतं. मुक्ताच्या हातामध्ये मोबाईल असतं. मुक्ताने ते सगळं सावनीचं बोलणं रेकॉर्ड करून घेतलेलं असतं आणि इथे तिच्या मागोमाग मीडियाची टीम देखील आलेली असते. त्यांनी देखील सावनीचं सगळं बोलणं शूट करून घेतलेलं असतं. आता सावनी ही खूप घाबरलेली असते, कारण तिचा जे काही खरा चेहरा आहे तो सगळ्यांसमोर आता आलेला असतो. सावनी म्हणते की हे सगळं काय आहे? अरे सागर, तिथे तर हर्षवर्धन बसला होता ना आणि हर्षनेच तो सगळा आवाज काढला, म्हणजेच हर्षचाच बोलण्याचा आवाज होता. मग तू इथे अचानक कसा निघालास? त्याच वेळेला आता सगळेजणं तिचा व्हिडिओ शूट करत असतात. मीडियावाले हे तिच्या मागावर पूर्णपणे असतात. मग आता सावनी म्हणते की हो, तुला काय वाटलं की हे प्लॅनिंग वगैरे आहे ते फक्त तूच करू शकतेस का? आम्ही काही करू शकत नाही का? इकडे हर्षवर्धन कधीच बसला नव्हता. इकडे सागरच बसले होते आणि सागरच हे सगळं बोलत होते. परंतु तुला ते कळलं नाही, कारण तू या सगळ्या प्लॅनमध्ये आमच्या अडकलेली आहेस. सावनी, तू आता सगळ्यांसमोर एक्सपोज झालेली आहेस. काही झालं तरीही तुझा हा जो काही चेहरा आहे ना, तो सगळ्यांसमोर आणल्याशिवाय शांत बसणार नव्हते मी. आणि तसंच मी वचन दिलं होतं सागरला. आणि आता सगळ्यांसमोर सत्य आलेलं आहे की सागर जे काही करतायत ना ते अगदी खरं आहे. परंतु तू सागरला बदनाम करण्याचा हा मोठा स्टंट केला होतास. कळलं का? कारण सागरला निर्दोष मला सिद्ध करायचंच होतं, असं ते बोलून दाखवते. त्याच वेळेला आता इथे सावनी म्हणते की परंतु हे कसं शक्य आहे? कारण सागर, आता तर तू नव्हताच इथे, हर्षवर्धनचाच आवाज होता ना, मग कसं काय झालं? तेव्हा मग इथे सागर म्हणतो की हो, तो होता हर्षचाच आवाज, परंतु मी बोलत होतो. कारण मी एका ॲपच्या माध्यमातून तो आवाज मॉडिफाय करून घेतला होता तुझं सत्य बाहेर काढण्यासाठी. त्याशिवाय तू सत्य बाहेर काढू शकतच नव्हतीस ना, असं आता तो तिला बोलून दाखवतो. त्याच वेळेला आता मुक्ता ही चिडलेली असते आणि मग आता मुक्ता म्हणते की सावनी, तुला काय वाटलं की सगळे काही प्लॅनिंग तूच करू शकशील का? आम्ही तुला कधीही मागे पाडू शकतो. लक्षात ठेव, आज सगळ्यांसमोर सिद्ध झालं की सागर हे निर्दोष आहेत. आणि मग मुक्ता ही सगळ्यांसमोर हात जोडते आणि म्हणते की तुम्हाला त्या दिवशी जे काही या सावनीने दाखवण्याचा प्रयत्न केला होता ते सगळं खोटं होतं. परंतु तुम्ही तेच खोटं पूर्ण जगभर फिरवलंत आणि सारखं सागरचं टेलिकास्ट केलं. लाईफ म्हणजेच त्यांचं जे काही पर्सनल लाईफ आहे त्यावर तुम्ही पूर्णपणे गदा आणलीत आणि ही सावनी ही सगळं काही खोटं दाखवत होती. परंतु तुम्ही ते सगळं खरं करून दाखवलंत ना, त्याच्यामुळे सागरला किती त्रास झाला. त्यांचं पर्सनल आयुष्य, प्रोफेशनल आयुष्य या सगळ्यावरती खूप मोठा प्रॉब्लेम आला, खूप मोठं संकट आलं आणि त्यांना त्या दिवसांमध्ये व्यवस्थित जगणंही शक्य होत नव्हतं. कारण ते न्यूज चॅनल तुम्ही खूप काही चुकीचं दाखवलात. आता मी तुमच्यासमोर एक विनंती करते. आता तुमच्यासमोर जो काही हा पुरावा आहे ना, तो पुरावा मी सगळ्यांसमोर सादर केलेला आहे. आता तुम्ही सगळ्यांनी हे जे काही सावनीचं खरं रूप आहे ना, ते सगळ्यांसमोर आणावं ही तुम्हा सगळ्यांना मी विनंती करते, असं म्हणून मुक्ता हात जोडून सगळ्यांना विनंती करते आणि मीडियावाले तिकडून निघून जातात. त्याच वेळेला आता इथे सावनी ही बघतच राहिलेली असते. तिला खूप मोठा धक्का पचवणं कठीण जात असतं. मुक्ता म्हणते की तुला काय वाटलं सावनी? तू हे जे सगळं काही खोटं दाखवतेस ते आम्ही सगळं सहन करू का? त्याच्या विरोधात काहीच आवाज उठवणार नाही का? परंतु नाही सावनी, तू खूप मोठी चूक केलीस. तू जे काही खोटं दाखवलेस ना त्यावरून आम्ही काही करून सागरला निर्दोष सिद्ध करणारच होते.
दिवस रात्र या सगळ्यावर मी विचार केला होता. त्याच वेळेला आता इथे मुक्ताला फ्लॅशबॅकमध्ये आठवतं की सागरला ती म्हणालेली असते की सागर, आपण या सावनीचा पर्दाफाश करण्यासाठी एकच गोष्ट करायची आहे, ते म्हणजे की तुम्ही ऑफिसमध्ये फक्त हर्षचे कपडे घालून बसायचं आहे आणि त्यानंतर पुढे आपण बघूया काय करता येईल ते. आणि तेव्हा आता इथे मुक्ता म्हणत असते की एक गोष्ट लक्षात घे सावनी, काही झालं ना तरीही आता तुझा जो काही खोटारडा चेहरा आहे ना, तो सगळ्यांसमोर आणल्याशिवाय आम्ही आता शांत बसणार नाही. आणि तुझी जी काही स्वप्न आहेत ती तर मी पूर्णपणे बरबाद करणार. तर आता हाच सगळा पुरावा आणि हाच व्हिडिओ मी कोर्टात सादर करणार. तिथे सगळं सिद्ध होणार की काही झालं तरीही आदित्यची कस्टडी ही आम्हालाच मिळाली पाहिजे. त्याच वेळेला सावनी हात जोडते आणि म्हणते की प्लीज प्लीज मुक्ता, मला माफ कर. प्लीज असं काही करू नकोस. प्लीज माझ्या आधीपासून मला लांब करू नकोस. माझ्या आदित्यची कस्टडी माझ्याचकडे राहू देत. मी पाया पडते तुझ्या, असं ती म्हणते. त्याच वेळेला सागर तिकडे येतो आणि मुक्ताला बाजूला करतो आणि म्हणतो की बाजूला व्हायचं सावडी. अजिबात माझ्या बायको किंवा माझ्या मुलांच्याही आसपास फिरकायचं नाही. लक्षात ठेव, तुझे हे जे काही कटकारस्थान आहे ना, खोटी जी काही वागणं आहेत ना, ती आम्हाला पूर्णपणे आता पहाट झाली आहेत. त्याच्यामुळे काही झालं तरीही तू आता काही करू शकत नाही आणि कोर्टामध्ये तुला यावंच लागेल. त्याच वेळेला इथे मुक्ता म्हणते की सावनी, तुला माहिती आहे का, तुझं राग, दया किंवा काहीही येत नाही गं मला. कारण ना, तू किती वेळा आई म्हणून फेल गेली आहेस ना, हे कितीतरी वेळा तू सिद्ध केले आहेस की आई म्हणून तू त्या म्हणण्याच्या लायकीचीच नाही आहे. हे कित्यांदा तरी तू आम्हा सगळ्यांना दाखवून दिलंस. तुझ्यावर मी खूप विश्वास टाकला, विचार केला की तू एक आई आहेस, तुझ्यावर विश्वास ठेवला पाहिजे. परंतु प्रत्येक वेळेला त्या विश्वासाला तू खोटीच ठरलीस. त्या विश्वासाला तू प्रत्येक वेळेला खोटं ठरवलंयस आणि म्हणूनच तुझ्यावर आता विश्वास ठेवावासाच वाटत नाही. कारण काही झालं तरीही त्याची तू काडी मात्रही आता किंमत केलेली नाहीस. म्हणून काही झालं तरीही हा जो व्हिडिओ आहे ना, त्यासोबतच आपण कोर्टात भेटू. त्याशिवाय मी आता काही शांत बसणार नाही, असं मुक्ता आता तिला बोलून दाखवते. मुक्ता म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव, तुला हे जर सगळं नको असेल ना कोर्ट वगैरे, तर गुपचूप जे काही कस्टडीचे पेपर्स तयार केलेले आहेत ना, तुला दिलेले आहेत, त्याच्यावर तुला सह्या कराव्या लागतील. अदरवाईज मी सागरच्या बाबतीत जे काही केलेस ना, त्यावर अब्रू नुकसानीचा तुझ्यावर मी डावा ठोकू शकते, असं ते बोलून दाखवते. त्याच वेळेला आता इथे सागर म्हणतो की हो मुक्ता, तुम्ही जे बोलताय ते अगदी खरं आहे. आणि सावनी, आता तुला आमच्यासमोर अजिबात यायचं नाही. काही झालं तरीही कोर्टातच भेटायचं आहे. त्याच्यावर तुझ्याकडे एकच उपाय आहे की तुला त्या एकतर पेपर्सवर सह्या कराव्या लागतील, आदित्यची कस्टडी आमच्याकडे येऊन द्यावी लागेल. अदरवाईज काही झालं तरीही बाकीच्या गोष्टींसाठी तयार राहा, जसं मुक्ता म्हणालात. आणि आदित्यची आणि सईची कस्टडी कायम माझ्याचकडे राहणार आहे, हे आज मी सिद्ध केलं आहे, असं म्हणून आता मुक्ताचा हात धरून सागर तिकडून निघून गेलेला असतो. सागर मुक्ता सावनीला हरवून मोठ्या दिमाकामध्ये तिथून ऑफिसमधून बाहेर पडलेले असतात. त्याच वेळेला इथे आता सावनी ही खूप चिडलेली असते, कारण पुन्हा एकदा तिची हार झालेली असते म्हणून तिची चिडचिड होत असते. पर सावनी म्हणत असते की नाही सागर, मुक्ता, तुम्हाला काय वाटलं की तुम्ही जिंकलात, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, मला खोटं पाडून तुम्ही जिंकला असाल, परंतु काही झालं तरीही मी तुम्हाला जिंकू देणार नाही. या सगळ्या बाबतीमध्ये कुठल्याही बाबतीमध्ये तुम्हाला मी अजिबातच जिंकू देणार नाही. तुम्ही हा डाव खेळून जिंकलायत ना, ठीक आहे, परंतु ही सावनी कधीही हरणाऱ्यातली नाही आहे. ही सावनी कायम जिंकूनच दाखवणार. कारण तुम्ही एक वार केला तरीही सावनी ही 10 वार करू शकते. सावनी कधीही हरू शकत नाही, असं आता इथे पुन्हा एकदा लोचटासारखं ती स्वतःशीच बोलत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सगळेजण आता आई एकविरीला नमस्कार करत असतात, देवघरात असतात. तेव्हा इथे आता इंद्रा म्हणत असते की आई एकविरीच्या कृपेने सगळं काही व्यवस्थित आहे. आई एकविरीचा उदो उदो असं सगळेजण आता तिथे बोलतात. आणि नंतर मुक्ताला बघून इंद्रा खूपच खुश होते. इंद्रा म्हणते की बाय, खरंच मुक्ता, आज जे काही तू केलं आहेस ना, त्याच्यावरून तुझी दृष्टच काढायला हवी. खरं तर आई एकविरीनेच तुझ्यावर कृपा केलेली आहे, त्यामुळे तू सगळ्या गोष्टीतून बाहेर मार्ग काढलास. आणि इतका चांगल्या आयडिया तुला कसे सुचतात गं? नाही म्हणजे इतकी आयडिया ही आलीच कशी तुझ्या डोक्यात? सावनीला आज बरोबर तू कैचीमध्ये पकडली, असं म्हणून ती खुश होत असते. त्याच वेळेला आता इथे मुक्ता म्हणत असते की हो मम्मी, खरंच दिवस रात्र मी त्या सगळ्याचा विचार केला की कसं पकडू, त्यानंतर हे डोक्यामध्ये आलं. तेव्हा स्वाती म्हणते की खरंच मुक्ता, तू ना खूप छान काम केलेलं आहेस, सावळीला पकडून दिलेलं आहेस. त्यावेळेला इंद्रा म्हणते की खरंच आई एकविरेचीच कृपा आहे गं सगळ्यावर, सगळं आई एकविरेमुळेच घडतं आहे. तेव्हा मग आता मुक्ता म्हणते की हो मम्मी, हे सगळं खरं तर एकविरेमुळेच घडतं आहे, तिचीच तर कृपा आहे ना आपल्यावर, नाहीतर मग काहीच शक्य नव्हतं. या सगळ्या गोष्टी आणि सावनीचा पर्दाफाश हे तिच्याच
सगळ्या आशीर्वादामुळे तर मला शक्य झालं ना. मला माहीत होतं काही झालं तरीही सागरला निर्दोष सिद्ध करायचंच होतं आणि हे सगळं सावनी त्या हर्षवर्धनच्या साथीने करते म्हटल्यावर मग मला आणखी कळालं की मला पुढे काय करायला पाहिजे. तेव्हा इंद्रा म्हणते की हो गं, खरंच तू घरामध्ये आहेस ना ती म्हणजे आई एकविरेच्या सावलीमुळेच आहेस तू. तुला माहिती आहे हे सगळं जे काही घडतंय ना ते खरं तर मला पहिले आवडायचं नाही. अगं त्या सावनीने कोर्टाच्या बाहेर कितीतरी वेळेला तुझा अपमान केला होता. तुला खूप काही काही सईच्या कस्टडीच्या वेळेला घाडून पाडून बोलली होती. तेव्हा मात्र तू गप्प बसून ते सगळं ऐकायचीस आणि मलाही तेव्हा तुझा खूप राग यायचा की तू काहीच बोलायची नाही. परंतु आत्ताची मी जी मुक्ता बघते ना ती खूप काही बोलते आणि ती बरोबर आता सावनीच्या तोडीस तोड म्हणून तिचे प्लॅन पाडून टाकते. आत्ता मात्र मला तुझा खूप अभिमान वाटतो सून म्हणून. खरंच आत्ता मुक्ता शोभते कोळींची सून. आता मात्र मुक्ता इंद्रा कोळीची सून शोभते असं म्हणून आता इंद्रा ही खूपच खुश होत असते. त्यानंतर आता इथे सागर, लकी, बाकीचे सगळेजण हसत असतात. आता सागरला बरोबर तू तिच्या तावडीतून सोडवलंस. खरंच आता मात्र खूप मजा आलेली आहे मला. आता या इंद्राला आणखी काय पण नको असं म्हणून ती खुश होत असते. आणि मुक्ता सागर कोळी ही त्या सावनीला पुरून उरणारी आहे हे बघून मला खूप आनंद झाला. लवकरात लवकर आपलं घर सगळं पुन्हा कुटुंब एकत्र येणार आहे असं इंद्रा म्हणत असते. मुक्ता म्हणते की मम्मी काळजी करू नका, लवकरात लवकर आपला आदित्य पण आहे ना तो पण लवकर आपल्या घरी येईल. म्हणजे आपलं सगळं कुटुंब हे एकत्र येणार आहे. सगळेजण आपण एकत्र येऊ असं ती आता म्हणत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे हे ऐकून इंद्राला आणि त्याचप्रमाणे आपल्या छोट्या सईमाऊला देखील खूप आनंद झालेला असतो. तेव्हा स्वाती म्हणते की बरं ऐकलं का दादूस, अरे तुझ्याकडे काहीतरी पार्सल आहे रूममध्ये, ते बघ. आणि मुक्ता म्हणायला लागते की मम्मी ठीक आहे मी जरा येतेच हा असं म्हणून आता मुक्ता ही तिकडून निघून जाते. आणि तिथे लकी हा तिळगुळ देत असतो. त्यावेळेला सगळेजण तिळगुळ खातात. आणि आता इथे लकी म्हणतो की बरं ऐकलंस का, मी आणि सईमाऊ जरा जाऊन येतो वरती गच्चीवर राऊंड मारून येतो असं म्हणून तो सईला तिथून घेऊन जातो. आणि नंतर मग स्वाती म्हणते की अरे भाई तुझ्या ही रूममध्ये एक काहीतरी पार्सल आहे ते जरा उघडून बघ असं म्हटल्यावर आता सागरही तिथून निघून जातो. आणि इंद्रा आणि स्वाती आपल्या एकविऱ्या आईला नमस्कार करत असतात. आता सागर हा मुक्ताला घेऊन समोर बसतो आणि म्हणतो की मुक्ता, मला पुन्हा एकदा तोच प्रश्न पडलाय. खरंच तुम्ही कोण आहात, नक्की डिटेक्टिव्ह आहात की तुम्ही डॉक्टर आहात. त्यावेळेला आता मुक्ता ही हसायला लागते आणि म्हणते की सागर काय तुमचं पुन्हा पुन्हा तेच सुरू झालं. तेव्हा मग सागर म्हणतो की नाही मुक्ता, खरंच तुम्ही खूप छान प्लॅनिंग तयार केलं होतं. हे सगळं प्लॅनिंग फक्त तुमच्याच डोक्यामध्ये येऊ शकतं रिअली. आणि तसं सावलीला एक्सपोज करणं फार कठीण होतं. या सगळ्या गोष्टी तिने खूप चांगल्या मॅनेज करून आणल्या होत्या, परंतु हे सगळं तुम्ही तिला खोटं ठरवलं. तेव्हा मग मुक्ता म्हणते की सागर काय ना, खरंच तुम्ही बरोबर बोललात. मला खरंच सुचत नव्हतं की सावनीला त्यावेळेला कसं एक्सपोज करायचं. परंतु मी जेव्हा विचार केला खूप जास्त रात्रभर, तेव्हा मात्र माझ्या लक्षात येत होतं की काहीतरी करून तिला तिच्याच तोंडून ते सत्य वदवून घ्यायला लावलं पाहिजे. ती असं काहीतरी केलं पाहिजे की तिच्या तोंडूनच ती सत्य काढेल. आणि हे फक्त जेव्हा हर्षवर्धन समोर होतं ना असेल ना त्याच वेळेला ते शक्य होऊ शकतं. म्हणूनच मी मुद्दामच तिला उकसवलं जेणेकरून ते सत्य आहे ना ती सगळ्यांसमोर बाहेर काढेल. म्हणूनच सागर आज सगळं घडू शकलं ना. तेव्हा आता सागर खूपच खुश होतो आणि म्हणतो की बरोबर आहे. नंतर मग आता सागर म्हणतो की खरंच माझी सईना खूप लकी आहे. त्याच वेळेला तिला तुमच्यासारखी आई मिळालेली आहे. मग आता हे ऐकल्यानंतर सागरला मुक्ता म्हणते की काय तुम्हाला काय वाटतं, अहो तुमच्याबद्दल कोणी जरा वाईट साईड काहीतरी बोललं तर लगेच मम्मी तयार होतात, माझा कोयता आणा. तेव्हा दोघंजणही हसत असतात. मुक्ता म्हणते की सागर तुम्हाला माहिती आहे का, हे स्वप्न ना मी कितींदा तरी बघितलं आहे. तुम्ही हॉलमध्ये असे सगळेजण बाहेर बसलेले आहात आणि सागर तुम्ही 2 मुलांसोबत बसलेले आहात आणि प्रेसिंग नाहीतर चेस तुम्ही मुलांना शिकवताय आणि सगळेजण छान असे नाश्ता करताय. मी प्रत्येकाच्या आवडीचं त्यांना काही ना काहीतरी बनवून देते आणि आपलं घर असं खूप आनंदामध्ये आहे असं सगळं मला दिसतंय समोर. खरंच खूप छान वाटतंय. हा क्षण मला कधीपासून एन्जॉय करायचा होता. त्याच वेळेला मग आता इथे सागर म्हणतो की मुक्ता काळजी करू नका, हे सगळं ना असं लवकरात लवकर घडेल, अजिबातच चिंता करू नका. तेव्हा मुक्ता मात्र खूपच खुश होत असते. सागर म्हणतो की काही झालं तरीही या सगळ्या गोष्टी आपल्या बाबतीत लवकरात लवकर घडणार आहे, तुम्ही काळजी करू नका. तेव्हा मुक्ता जरासा चेहरा पाडते. सागर म्हणतो की मुक्ता काय झालंय, तुम्ही असा चेहरा का पाडलात. त्याच वेळेला आता मुक्ता म्हणायला लागते की सागर मला ना राहून राहून थोडी भीती वाटते की आज आपण जे काही सावनी बाबतीत केलं आहे ते तिने चवताळून आणखी काही करण्याचा प्रयत्न केला तर.
तेव्हा सागर म्हणतो की घाबरू नका, असं काहीही होणार नाही आणि तो तिला दिलासा देत असतो. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आता इथे सागर आणि मुक्ता हे दोघंजणही हलव्याचे दागिने घालून छान असे संक्रांतीसाठी तयार झालेले असतात. त्याच वेळेला आता सागर सर्वांसमोर बोलतो की काय बोलू मी आता, हे जे सगळं काही चांगलं चांगलं घडतंय ना मुक्ता, हे सगळं काही फक्त तुमच्यामुळे घडतंय. असं म्हटल्यावर आता इथे सगळ्यांसमोर सागर मुक्ताची तारीफ करताच मुक्ता अगदी लाजते आणि लाजून तिच्या गालावर अगदी एक खळी येते. त्यानंतर सागर आणि बाकीचे सगळे हे मुक्ताजवळ बघतच राहिलेले असतात. तर इकडे सावनीचा जो वकील असतो, कल्याणकर वकील, तो म्हणतो की आता काहीही होऊ शकणार नाही, कारण आता तुमची ही केस वीक पडलेली आहे आणि तुम्ही याच्यामध्ये जिंकू शकणार नाही, कारण तुमच्या विरोधात फार मोठे पुरावे त्यांनी मिळवले आहेत. त्याच वेळेला आता आपण हरणार, काहीच होऊ शकत नाही, असं कल्याणकर वकील बोलल्याबरोबर सावनीला खूप राग येतो. सावनी म्हणते की असं काहीही होणार नाही आहे, लक्षात ठेवा, मी सावनी आहे, सावनी. अजून तुम्ही मला ओळखलेलं नाही आहे. मी कधीही हरणार नाही. लक्षात ठेवा, माझं नाव सावनी आहे आणि मी कधीच हरू शकत नाही. तुम्ही अजून मला ओळखलं नाही आहे, असं आता ती त्याला बोलून दाखवते. आणि त्याच वेळेला कल्याणकर वकील हा फक्त तिच्याकडे बघतच राहतो. आता सावनीच्या डोक्यामध्ये नेमकी दुसरे काय प्लॅनिंग सुरू आहे आणि सावनी काय करते हे तर बघणं पुढचंच ठरलं. परंतु आता इथे मुक्ता आणि सई काहीतरी क्राफ्ट तयार करत असताना सई ही लाजत लाजत आणि हसतच रूमच्या बाहेर पळून जाते. त्याच वेळेला आता सागरला तिचा धक्का लागतो आणि सागर हा खाली पाठीमागे पडणार. तेवढ्यातच मुक्ता आता येते आणि मुक्ता ही आता सागरला सावरते. आणि अशा प्रकारे सागर आणि मुक्ता हे दोघं एकमेकांकडे बघतच राहिलेले असतात आणि सागर मुक्ताच्या डोळ्यात बघत असतो. अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा.